शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना प्रथमतः अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व्यासपीठावरील प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे साहेब आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ, वेळाभावी सर्वांचे मी नावं घेत नाही, त्यासाठी सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो। उपस्थित सर्व माझे नातेवाईक, मित्र परिवार, या भोर नगरीतले सर्व हितचिंतक, वावोशी, कोल्हापूर, संभाजीनगर, कळंब इतक्या दुरून आलेले सर्व माझ्यावर स्नेह करणारी मंडळी, सर्व या प्रशालेतील गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यावर खरोखर मी माझ्या मुलासारखं प्रेम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये माझं मूल शोधण्याचा प्रयत्न केला, ते समोर बसलेले माझे सर्व लाडके विद्यार्थी। सर, या विद्यार्थिनी या प्रशालेत रुजू झाल्यापासून सर्व शिक्षक, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक मूठ बांधून या प्रशालेला गतवैभव कसं आपल्याला देता येईल हे संस्थेच्या मार्गदर्शनानुसार काम करून अल्पावधीत थोडाफार बदल या नगरीतील सर्व हितचिंतकाच्या मदतीनं, मार्गदर्शनानं मी करू शकलो, याचा सार्थ मला अभिमान आहे। कार्याध्यक्ष साहेब या माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, यातच माझं आणि आमच्या बडे सर, नारागुडे सरांचं सर्व काम सामावलेलं आहे। आज मी कृतज्ञ झालो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मी 30 वर्ष ज्युनियर कॉलेजला फिजिक्स विषयाचं अध्यापन केलं, तर कार्याध्यक्ष साहेबाला मी आवर्जून सांगेन, सर 30 वर्ष मी नोकरी केली, पण ज्यावेळेस मी वावोशी आणि 1 महिना पाचंगरी आणि त्यानंतर इथे मी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना ही माझी सर सेवा आहे। तर या पद्धतीनं काम केलं, सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन या शाळेचा चेहरामोहर आपल्याला कसं बदलता येईल, आणि शेवटी कुठलाही बदल हा आर्थिक बाबीशी निगडीत असतो। सगळे सोंग माणसाला करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही। तर आपली जर नैतिकता साफ असेल, आपलं काम पारदर्शक असेल, तर शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, गावातले नागरिक आपल्याला मदतीला पुढे येऊ शकतात। या पद्धतीचं काम या प्रशालेत करण्याचा मी प्रयत्न केला। माझ्या खिशातला मी नया पैसाही घातलेला नाही। संस्थेनं इतक्या उदार अंतकरणानं मी जे पत्र पाठवेल त्या पत्राला साहेबांनी इतकं म्हणजे सरळ हातानं त्याला मान्यता दिली, त्यासाठी संस्थेनं जो माझ्यावर विश्वास दाखवला, आपल्या सर्वांच्या साक्षीनं या संस्थेचे मी कायम ऋण व्यक्त करेन। पण साहेबांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी हे आवर्जून सांगू इच्छेन की बापूजींच्या तत्वानुसार हा जो सार्वजनिक पैसा असतो याचा व्यवहार रस्त्यावरच्या माणसाला बघता आला पाहिजे, या पद्धतीचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला। याला सर्व इथले शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी साक्षीदार आहेत, कारण कुठलाही व्यवहार सर प्राचार्य केबिन मध्ये ठरलेला नाही। हे सगळे व्यवहार आमचे फेवर ब्लॉकच्या खुल्या मैदानात आम्ही केलेले आहेत। कसल्या प्रकारचं कमिशन, कसल्या प्रकारची लालसा आम्ही बाळगली नाही। जे काय करू ते प्रशालेसाठी, 1 रुपया प्रशालेचा कसा वाचेल यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि यातून हे थोडंसं वैभव आपल्याला उभा करता आलं। खरं तर मी साहेबांना सांगेन की जे इनपुट होतं ते आउटपुट जर जशाला तसं आपण वापरलं गेलं, आतले सगळे लिकेजेस बंद करून, तर समाजामध्ये आपण प्रचंड काम करू शकतो। याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। तर संस्थेच्या म्हणजे मी चुकत नसेन तर हा पहिला प्रसंग असेल की पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणारे शिक्षक या वर्षीच्या प्राचार्याच्या कामावर विश्वास ठेवून प्रत्येकी 50,000 रुपये देत आहेत। असे ते 4 शिक्षक, माझे मित्र आदरणीय भालेराव सर, साळुंखे सर, निगडे मॅडम, दळवी सर यांनी 50,000 रुपये दिले, असे 2 लाख। आणि यावर्षी रिटायर होणारे मी स्वतः 50,000, माझा तर 1.5 वर्षाचाच कालावधी आहे। माझे 50,000, बडे सरांचे 50,000 आणि नाडागुडे सरांचे 50,000 असे 3.5 लाख रुपये घेऊन
शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा पुतळा परिसर आम्ही सुशोभीकरण करण्याचं काम सर्वांच्या साक्षीनं केलेलं आहे. देखणं स्वरूप सर आपण आपल्या डोळ्यानं बघितलं, याचा आम्हाला मनोमन आनंद वाटतो. ऑडिटर संस्थेचे मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी आले होते. त्यांनी ऑडिट करतानाही समाधान व्यक्त केलं. मी पण साहेब त्यांना फक्त एकच प्रश्न केला की सर तुम्ही पैशाचं ऑडिट कराल, मेहनतीचं ऑडिट कोण करेल? तर आमच्या इथल्या शिक्षकांनी इतकी मेहनत घेतली सर की रात्रीचे 8-9 कधी वाजतील ह्या प्रशालेत, आणि सगळ्या महिला भगिनींनी सुद्धा इतकं एकोपानं काम केलं. आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं हे जे रोपटं आहे हे खूप प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही बहुजन समाजाची शाळा आहे आणि बहुजन समाजाच्या शाळेला आपल्याला मोठं करायचं असेल तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं मदत करणं गरजेचं आहे. हा मेसेज मी विद्यार्थ्यांना देत असतो. तर साहेब, माझी नोकरी आपल्या सहीनं लागलेली आहे. मला तो दिवस सुद्धा आठवतो, 9/9/1993. पण मी आपल्या संस्थेमध्ये माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे 16/9/1993 विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला जॉईन झालो. त्यावेळेचे प्राचार्य कैलासवासी आदरणीय D.A. पाटील सर आणि खूप मंडळी मला संस्थेतल्या सगळ्यात नावाजलेल्या 1 नंबरच्या कॉलेजमध्ये अगदी मी नवखा MSc BEd झाल्याबरोबर आपण मला काम करण्याची संधी दिली. मी तिथं पण थोड्या पद्धतीनं माझं जे बेस्ट मधलं बेस्ट आहे ते देण्याचा मी प्रयत्न केला. अप अँड डाऊन आयुष्यामध्ये येत असतात. ज्या वेळेस संस्थेनं माझी बदली केली थोडस त्यावेळेस वाईट वाटलं, पण त्यातून मी शिकत गेलो आणि जे संस्थेनं बदल केले ते माझ्या फायद्याचेच ठरले. कारण ज्यावेळेस सर माझी वावोशीला बदली झाली होती त्यावेळेस मला वावोशी हे नाव सुद्धा म्हणता येत नव्हतं, पण तिथे सुद्धा मी काम थोडस करू शकलो. त्याची पोचपावती म्हणून वावोशीचा सगळा स्टाफ मागच्या पेंडॉलमध्ये बसलेला आहे. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. मी जिथे जिथे काम केलं तिथली सगळी मंडळी आली. माझ्या गुरुदेव शिक्षकांनाही कार्याध्यक्ष साहेबाच्या आपल्या आदरणीय गवळी सरांच्या साक्षीनं सांगतो, आपण शिक्षक आहोत. बापूजींना आपल्याला गुरुदेव ही पदवी दिलेली आहे. समोरच्या मुलामध्ये जर तुम्ही तुमचं मूल शोधून काम करायला लागलात तर तुम्हाला इतर कुठल्याही माणसापुढे आयुष्यामध्ये झुकण्याची पाळी येणार नाही. एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आदरणीय साहेबांना, आमचे विभाग प्रमुख गवळी सरांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो, सर या शाळेमध्ये 7:20ला मी आल्यानंतर मी परत गेटच्या बाहेर कधीच गेलो नाही आणि आमच्या स्टाफला पण ते आवर्जून सांगितलं की आपण बाहेर गेल्यानंतर आपली प्रत्येक ऍक्टिव्हिटी समाज नोंदवत असतो. त्यामुळं समाजाच्या प्रती आपल्याला एकरूप राहायचं असेल तर तुम्हाला शाळेत थांबावं लागेल. साहेबांना मी आवर्जून सांगेन, सर जे भोरमध्ये शिक्षक राहतात त्या शिक्षक सुद्धा आमच्या प्रशालेत स्वतःचा टिफिन आणून खातात. कुणालाही लंच ब्रेक नाही. ज्यावेळेस वेळापत्रकाच्या बाहेर जाऊन आपण काम करतो त्यावेळेस चेहरा मोहरा बदलू शकतो. जर तुम्हाला जगायचं म्हणून जगायचं असेल, मरण येत नाही म्हणून जगायचं असेल तर त्याला उपयोग नाही. आपलं जगणं हे समाजासाठी आपल्याला कसं करता येईल हे केलं पाहिजे. आणि माझं नेहमी आमच्या स्टाफशी बोलणं असतं की आता हे जग भाषणानं सुधारणार नाही. आपण मोठे मोठे भाषणं करायला लागलो तर लोक म्हणतात हा बोलतोय आणि करतोय, पण आपल्याला हा बदल करायचा असेल तर आपल्याला बदल हा कृतीतून करावा लागेल आणि कृतीतून दाखवावा लागेल. आणि त्या पद्धतीनं मी काम केलं. या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय गवळी सर, संस्थेनं मला खूप फ्रीडम दिला. कुठल्याही पद्धतीचा संस्थेचा इंटरफेअर या प्रशालेवर माझ्या 1.5 वर्षाच्या काळात झालेला नाही हे मी आवर्जून साहेबाला सांगतो. त्यामुळं मी थोडंफार काम करू शकलो. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत असताना मला काही प्रशासकीय अडचणी आल्या तर त्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी गवळी सर, माझे मार्गदर्शक सय्यद सर या आणि इतर सर्व या मंडळीने खूप मदत केली. एका विद्यार्थ्याचा सगळ्यात मोठा सन्मान जर कुठला असेल तर आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला एखादा शिक्षक उपस्थित राहणं. तर कॅप्टन B.B. बागल सरांचा मी विद्यार्थी आहे आणि ते धाराशिववरनं माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. सर, एक विद्यार्थी म्हणून मी धन्य झालो. शिक्षक म्हणून मी समाजहिताचं थोडंफार काम करू शकलो. आणि या भोरमध्ये काम करत असताना आदरणीय विठ्ठल शिंदे सर, या भोर नगरीतले दुसरे हितचिंतक आंबोले साहेब, जेदे साहेब
यांनी इतकं प्रशालेचं कौतुक केलं. 8-9 वाजता रात्री येणार, फिरणार, बघणार, सर असं करूयात तसं करूयात, आपल्याला असं करता येईल. ताशिका तत्वावरचे शिक्षक सुद्धा म्हणाले नाहीत. सर गाडीतनं सिमेंट सुद्धा आम्ही प्रसंगी आणलं, खूप काम केलं. पण हे करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तेज कसं राहील या पद्धतीने हे काम केलं. सर बापूजींच्या परिसर आपण सर्वांनी बघितलेला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्याबरोबर तो निसर्गरम्य परिसर आपण बघितल्यानंतर आपण भावतो. आणि कुठलंही काम करत असताना मी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. उगी संख्या वाढवली, मी हे केलं, मी ते केलं, आम्ही हे करतोय ते करतोय. सर इच अँड एव्हरी टाइम आय मेंटेन द क्वालिटी. तर मी आमच्या स्टाफलाही सांगितलं, शिक्षण मंत्री बापूजी साळुंखे यांच्या पुतळा परिसरामध्ये जी फरशी आहे ती फरशी मला वाटते ऍज अ टीचर म्हणून माझ्या घरातही तेवढ्या क्वालिटीची फरशी नाही, माझ्या हॉलमध्ये पण नाहीये. तर या पद्धतीचं काम आम्ही केलं. 8-9-10 लोकांची कमिटी करून पुण्यावरून आम्ही ती फरशी आणली. सर परवा RR विद्यालयाचे प्राचार्य भांगे सर केबिनला आले आणि सहज म्हणाले, सर इथल्या खुर्च्या मात्र ह्या केबिनला शोभत नाहीत, थोडं खुर्च्या बदला. तर मी आमच्या स्टाफ पुढे ही मागणी मांडली. तर सर म्हणले किती खर्च येईल? मी म्हणलो मला काय एवढं एस्टिमेट माहित नाही, पण एक अंदाजे 50-55 हजार रुपये खर्च येईल. सर म्हणले प्रत्येकाने 2-2, 3-3 हजार रुपये आपण काढूयात. आणि सर 1 दिवसामध्ये पैसे जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सोफा आणि खुर्च्या केबिन मध्ये आणलेल्या आहेत. 20 खुर्च्या आणि 1 सोफा. सर एक डिसेंट असं केबिन. मी असं कधी विचार केला नाही की आता 1.5 महिन्यानंतर मी जाणार आहे आणि दुसऱ्याची मी सोय का करू. बापूजींनी जर असा विचार केला असता मी माझ्या पुरतच बघेन तर मला वाटतं तुम्हाला मला हा दिवस दिसला नसता. त्यामुळं पुढच्याला त्याचा फायदा होईल म्हणून आपण काम न करणं अशी वृत्ती आपल्यामध्ये न जोपासता आपल्याला मिळालेला दिवस आपण कसा सत्कारमी लावूयात या पद्धतीनं मला थोडंफार काम करता आलं. आणि सेवानिवृत्तीला कार्याध्यक्ष साहेब उपस्थित राहिले याच्यासारखा दुसरा बहुमान माझ्यासाठी कुठलाही नाही असं मी मानतो. आपण सर्वांनी माझ्यावर स्नेह दाखवला. माझ्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये कुणाचा माझ्याकडनं न कळत त्या खुर्चीचा गुण म्हणून काही उपमर्द झाला असेल तर लहान मोठा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि सर्व माझ्यावर प्रेम करणारी जी सगळी मंडळी आहेत यांच्या मी कायम ऋणात राहीन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं नाव उत्तरोत्तर आपल्याला कसं मोठं करता येईल हे आपण सर्वांनी मिळून करूयात अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो. वेळेअभावी खूप बोलण्यासारखं आहे. सर इथला स्टाफ इतका दानशूर आहे. साहेबाच्या बी बोलण्यातून बरेचदा आलं की तुम्हाला हा स्टाफ पैसे देतो. सर आपलं काम नेक असेल आणि आपल्या कामात पारदर्शकता असेल तर आपण काहीही करू शकतो. सर आम्ही एक साहेबांना दाखल्याचं उदाहरण देतो. सर आम्ही दाखल्यासाठी एक दानपेटी ठेवलेली आहे. एखाद्याला जर अर्जंट दाखला पाहिजे असेल व त्याला अमुक फीस तर तो लगेच दानपेटीत तेवढे पैसे टाकतो. 10 मिनिटात 11व्या मिनिटाच्या आत आम्ही त्याला दाखला देण्याची व्यवस्था करतो. सर समाजाला आता थांबण्याची वेळ नाही. तुम्हाला मेट्रोनं केलं पाहिजे, स्पीडनं केलं पाहिजे आणि अचूक केलं पाहिजे. या पद्धतीनं इथं काम होतंय. सर सक्षम पर्याय उपलब्ध होत असतात आणि मी एका तत्वावर काम करणारा एक साधा शिक्षक आहे. आयुष्याची सुरुवात चुकली तरी हरकत नाही, पण आपल्याला कुठं थांबायचं हे समजलं पाहिजे. आणि यानुसार मी 30 एप्रिलला 5 वाजता आपल्या सर्वांचा निरोप घेतो. संस्थेनं माझ्यावर खूप विश्वास दाखवला. त्या विश्वासाला बाधा आणण्याचं काम माझ्या उभ्या आयुष्यात कधी होणार नाही एवढी मी अभयकुमार साहेबांना, गवळी सरांना ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर साहेबांचं भाषण तुम्हाला आणि मला ऐकायचंय आणि साहेबांना मी विनंती करतो, सर किती वेळ झाला असेल तर आपण सविस्तर बोला. तुमचा चेहरा बघून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. तर ती ऊर्जा आपल्या भाषणातून देऊन आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या शिक्षकांना थोडं प्रोत्साहित करा, जेणेकरून ही संस्था, ही शाखा पुढे जाण्याची मदत होईल. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्यातर्फे, बडे सरातर्फे आणि नाडागुडे तर्फे एक स्नेहभोजन आम्ही आयोजित केलेलं आहे. तर ते स्नेहभोजन केल्याशिवाय कृपा करून किती आपल्याला घाई असेल तर जाऊ नका एवढी मी आग्रहाची विनंती करतो. आणि परत नजर चुकीने कुठे चूक झाली असेल तर क्षमा करा. धन्यवाद.